जे आकर्षण महिलांना तुळशीबागेबद्दल असतं तेच आकर्षण व्यापाऱ्यांना रविवार पेठेबद्दल असतं. रविवार पेठ हे पुण्यातील एक मोठं होलसेल मार्केट आहे आणि जिथे मार्केट आलं तिथे खाऊ गल्लीही आली. आणि खाऊ गल्लीत कुठे काय चांगलं मिळतं हेच शोधण्यासाठी आज आपण रविवार पेठेतल्या या छोट्या छोट्या गल्ल्यांचा शोध घेतो आहे. तर आजच्या या भागामध्ये आमच्यासोबत राहा, शोध घेऊया रविवार पेठेतल्या खाऊ गल्लीचा. मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर. रविवार पेठेतलं मानाचं ठिकाण म्हणजे पुरोहित स्वीट्स. इथला ढोकळा हा अतिशय प्रसिद्ध आहे. अनेक वेळा रविवार पेठेतून खरेदी करताना बाबा इथला ढोकळा आवर्जून आणायचे. इथला ढोकळा आणि मटार रोल हा माझ्या आईला अतिशय आवडायचा, म्हणून आधी भेट दिली ती पुरोहित स्वीट्सला. आणि पहिला पदार्थ जो आपण खाल्ला तो म्हणजे यांचा साधा ढोकळा. पुरोहितचा आपण साधा ढोकळा घेतला आहे. साधा ढोकळाच मला जास्त आवडतो. त्यांचे अजून दोन प्रकारचे ढोकळे आहेत. एक म्हणजे त्यांचा सँडविच ढोकळा आणि दुसरा म्हणजे मसाला ढोकळा. तर हा आधी त्यांचा आपण साधा ढोकळा बघूया आणि त्याच्यावर त्यांनी ही छान अशी चटणी दिलेली आहे. चला पहिला घास घेऊया पुरोहितचा साधा ढोकळा. सोबत मिरची पण मिळते. छान आहे. ढोकळ्यामध्ये एक परफेक्ट असा सॉफ्टनेस आहे, मऊ पण आहे. जो हवा जास्त कडक जो आहे तो ढोकळा खावत नाही. आणि याची चव खूप सुंदर आहे. जादू ढोकळ्यामध्ये तर आहेच, पण जी चटणी आहे ती या ढोकळ्याची चव अजून उभारून आणते. पुदिन्याची अशी चटणी छान आहे. आणि ज्यांना तिखटपणा पाहिजे असेल ही मिरची ते काम छान करते. दुसरा जो आपण यांचा ढोकळा घेतला आहे पुरोहितचा तो म्हणजे हा मसाला ढोकळा. मसाला ढोकळा म्हणजे हे त्याच्यावर एक विशेष प्रकारचा मसाला लावलेला आहे. बघूया मसाला ढोकळा हा कसा वेगळा आहे तो. चटणी त्याच्यावर तीच आहे. सगळ्या ढोकळ्यांबरोबर एकच चटणी मिळणार आहे आणि ही चटणी अतिशय उत्कृष्ट आहे. एक वेगळ्या मसाल्याची चव या ढोकळ्याला नक्कीच वेगळं बनवते. पण एवढंही नाही की तुम्हाला ढोकळ्याचा आनंद मिळणार नाही. तुम्हाला ढोकळ्याचाही आनंद मिळतो आणि हलकासा जो मसाला आहे त्याचीही चव मिळते. तिसरा जो ढोकळ्याचा पदार्थ आपण इथे घेतला आहे तो म्हणजे हा यांचा पुरोहितचा सँडविच ढोकळा. त्याच्यात त्यांनी सँडविच म्हटल्यावर सँडविच प्रकारे लेअर दिलेले आहेत. इथेही मला वाटतं चिंचेची चटणी का सॉस आहे, खाल्ल्यावर कळेल. आणि ही खाली पुदिन्याची चटणी. खायचा कसा हा एक मोठं कोड आहे, कारण का हा खूप उभा असा मोठा ढोकळा आहे. प्रयत्न करूया एका घासात केला बसवायचं. एका घासात खाणं ही पण एक कला आहे. बघूया की आपल्याला कशी जमते. जो वरचा भाग आहे हा कॅचअप आहे, सॉस आहे आणि खाली जी आहे ती चटणी आहे. तुम्हाला सँडविच ढोकळा जर आवडत असेल तुम्ही हा प्रिफर करू शकता. माझं वैयक्तिक मत असं आहे की यांचा जो ओरिजिनल ढोकळा आहे पुरोहितचा ओरिजिनल ढोकळा मी त्याचा फॅन आहे. तो मला खूप जास्त आवडतो.
इथला हा मटार रोल, त्याच्यात मटार हा भरभरून आहे. फ्रँकली स्पीकिंग, मला ज्या ढोकळ्याने मी इम्प्रेस झालो होतो तेवढं मला या मटार रोलने इम्प्रेस नाही केलं. अनेकांनी मला मलाई सँडविच सांगितलं होतं, म्हणून खास तुमच्यासाठी पुरोहितचं हे मलाई सँडविच. ज्यांना माहीत नाही आहे त्यांच्यासाठी रसगुल्ल्याचं टेक्स्चर असलेले हे 2 वरचे आणि खालचे भाग, त्याच्यामध्ये मलाई भरलेली, अतिशय छान आणि एकदम प्रमाणात गोड असा हा पदार्थ होता. चवीला खूपच छान, हायली रेकमेंडेड आहे. इथे आलात तर हा पदार्थ नक्की खाऊन जा. या पदार्थाचा आनंद मी तर घेतलाच, पण माझ्यासोबत आलेल्या माझ्या दोन्ही मुलांनीही या पदार्थाचा छान आस्वाद घेतला. पुरोहित स्वीट्सच्या समोरच भरते रविवार पेठेतली ही खाऊ गल्ली, आणि इथले बहुतांश खाद्यपदार्थांचे स्पॉट्स हे इथेच मिळतील तुम्हाला. सुरुवात करूया 25 वर्ष जुन्या श्रीनाथजी साबुदाणा वड्यापासून. या चौकातनं मी जेव्हा केव्हा गेलो आहे तेव्हा इथे भरपूर गर्दी पाहिली आहे. इथे गर्दी होण्याचं कारण इथल्या वड्याचा जो साईज आहे तो तर आहेच, त्याचबरोबर वर्षानुवर्ष मिळणारी इथली या साबुदाणा वड्याची उत्कृष्ट चव. आणि इथल्या साबुदाणा वड्याच्या प्रसिद्धीचे अजून 2 कारणं म्हणजे समोर दिसणारे काकडीची कोशिंबीर आणि हा मिरचीचा ठेचा. इथे तुम्ही जेव्हा केव्हा जा, तुम्हाला तुमच्या प्लेटमध्ये सतत एकदम गरमागरम असे हे साबुदाणे वडे मिळतील. या गर्दीत तोंड घालून मलाही माझ्या प्लेटमध्ये 2 साबुदाणे वडे मिळण्यात यश मिळालं. भरगच्च वजनदार असा हा साबुदाणा वडा चविष्ट तर होताच, पण अतिशय गरमही होता. साबुदाणा वडा एकदम चवीला साधा आणि सरळ आहे, पण हाच सरळपणा आणि साधेपणा छेदण्यासाठी जोडीला दिलेले आहे काकडीच्या कोशिंबिरीचा गोडवा आणि मिरचीच्या ठेचाचा एकदम तिखट ठसका. हे 2 पदार्थ या साबुदाणा वड्याला अतिशय मजेशीर बनवतात. एकूणच या कॉम्बिनेशननी माझ्या मनावर इतकी जादू केली की आता नुसता साबुदाणा वडा खाणं याची मी कल्पनाही नाही करू शकत. थोडक्यात, श्रीनाथजी साबुदाणा वडा या गाडीसमोर तुम्हाला कितीही गर्दी दिसली, त्या गर्दीतून जागा बनवा आणि इथल्या 1 प्लेट साबुदाणा वड्याचा आस्वाद नक्की घ्या. श्रीनाथजी साबुदाणा वड्याच्या शेजारचीच गाडी म्हणजे श्री वाडेकर वडेवाले. हे देखील 25 वर्षापासून आपल्या चवीने इथल्या ग्राहकांना आकर्षित करत आले आहेत. पंचवीस वर्ष ग्राहक इथे का आकर्षित होतात हे रहस्य उलगडण्यासाठी मी इथल्या वडापावचा पहिला घास घेतला. पावाच्या तुलनेने वडा तसा छान मोठा आणि भरीव आहे. एकूणच वडापाव खाताना तोंडात फक्त पाव फिरत नाही, तर वड्याचा चटकदारपणाही तुमच्या तोंडात विरघळतो. सर्वसामान्य माणसाला जशी पडद्यावर शोलेमधली जय आणि वीरूची जोडी आवडते, किंबहुना त्याहून अधिक मराठी माणसाला वडापाव आणि मिरचीची जोडी आवडते. व्यापाऱ्यांच्या मार्केटमधल्या या चविष्ट वडापावाच्या चवीमध्ये अजून नफा आणते ती म्हणजे यांची ही चविष्ट पुदिन्याची चटणी, जी खरंच खूप सुंदर आहे. वाडेकर वडापावच्याच मागे आहे ही 25 वर्ष जुनी दक्षिण दावणगिरी डोसा सेंटरची गाडी. इथे अनेक लोक तुम्हाला लोणी स्पंज डोसा, कट डोसा वगैरे असे पदार्थ खाताना दिसतील. माझ्या आवडीचे इतके पदार्थ मी खाल्ले, म्हटलं कॅमेरा वुमनच्या आवडीचा एक पदार्थ इथे मागूया. स्वातीचा आवडता कट डोसा इथे मागवला. या अशा डोशांच्या गाडीचं एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही जे मागवताय ते तुमच्या समोर बनताना तुम्हाला दिसतं. आम्ही ऑर्डर केलेल्या कट डोस्याची बनतानाची ही गोष्ट आम्ही आमच्या समोर पाहत होतो, जे बघण्यात एक वेगळाच निराळा आनंद मिळत होता. डोसा तर तयार झाला. आता सुरुवात झाली या डोस्याला सजवण्याची. वरती मस्त बटाट्याची भाजी,
भाजीचा एकटेपणा दूर करण्यासाठी लवकरच त्याच्यासोबत आलं ते म्हणजे लोणी. आणि मग जो काय या डोस्याचा शृंगार सुरू झाला विचारू नका. लोणी आणि भाजी हे छान एकजीव करून घेतलं गेलं. मग त्यावर भडीमार झाला आपला मेथकुटाचा वास येतो तशी कुठली तरी चटणी होती त्याचसोबत कांदा, कोथिंबीर आणि हा टमॅटो. माझा चेहऱ्याचा निरागसपणा की स्वातीच्या हातातील कॅमेरा कसली जादू होती माहीत नाही, पण आमच्या डोस्यावर परत एकदा भडीमार झाला लोण्याचा आणि तयार झाला हा लोण्याने ओव्हरलोडेड कट डोसा. जेवढा उदारपणा आम्हाला लोण्याबाबत मिळाला तेवढाच कंजूसपणा इथल्या चटणीबाबत मिळाला. अर्थात प्रेमाने मागितल्यावर चटणी तुम्ही परत घेऊ शकत होता. आता खाणाऱ्या तर स्वाती मॅडम त्या काय सोडतायत काय. डोसा डायरेक्ट तव्यावरनं माझ्या प्लेटमध्ये होता आणि खरं सांगायचं तर डोसा चवीला खूप चांगला होता. पण मानकर डोस्याने जी जादू माझ्या मनावर केली होती ती बहुतेक कुठला दुसरा स्ट्रीट फूड डोसा हा करू शकणार नाही. खास करून मानकर डोस्याबरोबर मिळणारी ती मजेदार चटणी. एवढेच सर्व पदार्थ खाऊन आम्ही आलो शेवटी मोहन या ठिकाणी. मोहन हे रविवार पेठेतील कुल्फी आणि आईस्क्रीमसाठी एक प्रसिद्ध नाव. आम्ही इथे 2 कुल्फी आणि 1 आईस्क्रीमचा आस्वाद घेतला. एक म्हणजे बदाम केशर पिस्ता ही कुल्फी मागितली जी खरोखर मस्त होती चवीला. दुसरं म्हणजे माझी आवडती अंजीर कुल्फी घेतली आणि मुलांसाठी फ्रेश मँगो आईस्क्रीम घेतलं. या ऑर्डर केलेल्या तिन्ही पदार्थांपैकी मला केशर पिस्ता बदाम ही कुल्फी अतिशय आवडली. याचं कारण म्हणजे या कुल्फीमध्ये केशरची तर मस्त मनमोहक अशी चव होतीच, पण ही कुल्फी बदाम आणि पिस्त्यानी ओव्हरलोडेड होती. तशी अंजीर कुल्फी ही चवीला काही वाईट नव्हती, पण केशर बदाम पिस्ता कुल्फीसमोर ही माझ्यासमोर फिकी पडली. आणि मँगो आईस्क्रीमचं म्हणायचं झालं तर त्याच्यात छान आंबा फ्लेवर होताच, कारण का त्यात नैसर्गिक आंब्याच्या फोडीही दिसल्या मला. आणि तुलनात्मक या आईस्क्रीममध्ये एक प्रमाणात गोडसरपणा होता. पण इथल्या केशर बदाम पिस्ता या कुल्फीसमोर हे सगळं काही एकदम फिकं होतं. मित्र हो, इथे अजूनही काही फूड स्पॉट्स होते जे तुम्ही सुचवले होते, जसे मुगाची भजी किंवा रोट, अजून इथलं प्रसिद्ध सँडविच, पण पोटात मुळीच जागा नव्हती. या उरलेल्या पदार्थांसाठी आपण एक स्वतंत्र व्लॉग बनवूया. पण आजचा हा रविवार पेठेचा स्ट्रीट फूडचा व्लॉग किंवा खाऊ गल्लीचा भाग हा तुम्हाला कसा वाटला हे मला खाली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि इथे तुम्ही भेट नसेल दिली तर नक्की देऊन या. शेवटी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून जा. मित्रांनो, भेटूया आता पुढच्या शुक्रवारी एका नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत पाहत राहा एकांत रायडर. नमस्कार.